नमस्कार. राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आजच्या रेसिपीमध्ये मी स्पेशल उपवासासाठी राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि राजगिऱ्याची चपाती बनवणार आहे. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यासाठी मी 2 वाटी पाणी घेतलं आणि यामध्ये एका वाटीला थोडंसं कमी गूळ यामध्ये टाकायचा. आता हा गूळ आणि पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक चांगली उकळी काढायची आहे. तर हे गोड गुळाचं पाणी आपल्याला राजगिऱ्याच्या गोड पुऱ्या बनवण्यासाठी आणि चपाती बनवण्यासाठी लागणार आहे. आणि हे पूर्ण पाणी नाही लागणार, यात जेवढं पाणी लागणार आहे ती नंतर मी तुम्हाला सांगेल. तर या ठिकाणी पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करते आणि हे पाणी थोडंसं थंड झाल्यानंतर आपण पीठ भिजवून घेऊया. तर या ठिकाणी मी एका मोठ्या बाउलमध्ये 2 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेते. नंतर यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 चमचे शेंगादाण्याचं तेल टाकायचं, म्हणजे उपवासाचं तेल, किंवा तुम्ही या जागी तूपसुद्धा ॲड करू शकता. आता हे सगळं अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तेलाच्या ज्या गाठी तयार होतात त्या थोड्याशा मोकळ्या करायच्या. पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे गुळाचं पाणी थोडं थोडं करून हे राजगिऱ्याचं पीठ भिजवून घेऊया. तर हे राजगिऱ्याचं पीठ आपल्याला अगदी घट्ट भिजवायचं आहे, कारण पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला घट्ट पीठ लागणार आहे आणि त्यानंतर आपण त्याची चपाती बनवायची आहे. तर चपातीसाठी आपल्याला नंतर थोडंसं सैल पीठ भिजवायचं आहे. तर या ठिकाणी हे पीठ भिजवून झालेलं आहे. आता यावरती मी थोडंसं तेलाचा हात फिरवते आणि तेल चांगलं व्यवस्थित लावल्यानंतर याचे आपल्याला मोठे मोठे गोळे करायचे आहे, चपातीसारखे. आणि याला राजगिऱ्याचं कोरडं पीठ लावूनच ही चपाती लाटायची आहे. आणि मध्ये मध्ये चिकट वाटलं तर आणखी पीठ आपण लावू शकतो. आणि या ठिकाणी जर तुम्हाला एक एक पुरी सेपरेट लाटायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता, किंवा अशी चपातीसारखी लाटून याच्यामध्ये वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या जरी बनवल्या तरीही चालतं. आता ही मोठी चपाती लाटून झालेली आहे. एकदम पातळ चपाती लाटायची आहे. आणि पुरीसाठी मी एक छोटंसं प्लास्टिकचं झाकण घेतलेलं आहे. तर या आकाराच्याच मी पुऱ्या बनवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुरीची साईज ठरवू शकता, म्हणजे यापेक्षा तुम्हाला मोठी आवडत असेल तर तुम्ही त्या आकाराच्या सुद्धा पुऱ्या तयार करू शकता. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे. आणि तुम्ही या राजगिऱ्याच्या पुऱ्या किंवा चपाती कोणत्याही उपवासाला खाऊ शकता. तुम्हाला सोमवारचे उपवास असतील तर तुम्ही तेव्हाही खाऊ शकता, किंवा आता महाशिवरात्री येणार आहे, तर बऱ्याच जणांना साबुदाणा आवडत नाही, तर अशा राजगिऱ्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता. तर या ठिकाणी पुऱ्या तयार झालेल्या आहे. आता हे कढईचं जे पीठ आहे ते काढून घेते. आता या पुऱ्या तयार आहेत, तर आपण या तळून घेऊया. तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. तर तेल चांगलं कडक तापल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि यावरतीच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर तुम्हाला दिसत असेल काही पुऱ्या एकदम टम्म फुगत आहे, आणि या पुऱ्या फुगल्या पाहिजे असं काही नाही आहे. नाही फुगल्या तरी चालतं, कारण या पुऱ्या कुरकुरीत होणार आहे. तर दोन्हीकडनं चांगल्या तळून घेतल्यानंतर या पुऱ्या मी काढून घेते. आणि या राजगिऱ्याच्या पुऱ्या तळायला खूप जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटाच्या आत लगेच तळतात. तर अगोदर तुम्ही लाटून ठेवा आणि नंतर पटपट फ्राय करून घ्या. तर बाकीच्या पुऱ्यासुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेते.
तर या पुऱ्यासुद्धा चांगल्या तळल्यानंतर ह्या काढून घेते. पुऱ्या बनवल्यानंतर या ठिकाणी आता मी तुम्हाला चपाती बनवून दाखवणार आहे. तर अगोदर आपण जे कणिक भिजवलं होतं त्यामध्येच मी थोडंसं गुळाचं पाणी आणखी ॲड करून त्याचं थोडंसं नरम पीठ भिजवलं होतं आणि याचीच मी आता चपाती लाटून घेणार आहे. तर राजगिऱ्याचं पीठ भिजवण्यासाठी गुळाचं जे पाणी बनवलं होतं तर त्यातलं मी अर्धी वाटीच्या थोडंसं वरतीच पाणी वापरलेलं आहे. आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय करत असाल तर तुम्ही 2 वाटी राजगिऱ्याच्या पिठासाठी 1 वाटी पाणी घ्या. आणि तुम्हाला जर जास्त पीठ भिजवायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी घेऊ शकता. तर या ठिकाणी ही चपाती लाटून झालेली आहे. खूप जास्त पातळ नाही लाटायची, आपली नॉर्मल चपातीसारखी. आणि इकडे तवा चांगला गरम झालेला आहे. यावरती ही चपाती आपल्याला आता भाजून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर आणखी गोड पुऱ्या किंवा ही चपाती बनवायची असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण आणखी वाढवू शकता. आणि वरतून मी थोडंसं तूप लावून ही चपाती भाजून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा वापरू शकता किंवा तूप लावलं तरी चालतं. तर दोन्हीकडनं चांगलं तूप लावून ही चपाती भाजून घेणार आहे. तर आता ही चपातीसुद्धा चांगली भाजलेली आहे. आणखी एक चपाती तयार करून घेते. आणि या उपवासाच्या राजगिऱ्याच्या चपातीसोबत दही ताक खूप छान लागतं. किंवा तुम्हाला उपवासाची म्हणजे भेंडीची किंवा बटाट्याची साधी भाजी आवडत असेल तर तुम्ही तीसुद्धा यासोबत खाऊ शकता. तर ही चपातीसुद्धा आता छान भाजलेली आहे. तर हे बघा, आपण अगोदर पुऱ्या तयार करून ठेवल्या होत्या. किती छान कुरकुरीत पुऱ्या तयार झाल्या आहे. एक पुरी तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा, मस्त कुरकुरीत तयार झालं आहे. तर तुम्हीसुद्धा उपवासाला या पुऱ्या नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर आपण चपाती बनवली होती तर चपातीसुद्धा बघा किती मस्त नरम झाली आहे, खूपच छान. तर या चपातीसुद्धा मी तुम्हाला मोडून दाखवते. हे बघा, आपल्या साध्या चपातीसारखी नरम झाली आहे. तर या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि राजगिऱ्याची चपाती बनवून दाखवलेली आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.